आपल्या गावाला आदर्श गावाचा पुरस्कार मिळाला आहे आणि समजा कोणामुळे झालं? तुमच्यामुळं. कळलं का नाही? तर राहिलं बघा, हे इश्रम पंडित हे आपल्या गावात आले आहेत, गावात राहणार आहेत, गावाच्या जत्रेबद्दल संस्कृतीबद्दल हे समजा काय लिहिणार आहेत. काय लिहिणार आहेत कोणाच ठाऊक, मी ओळख करून देतो. हे आमच्या गावचे मास्तूर. नमस्कार. हे गावातलं पैलवान आणि हे डंप्या. डंप्या म्हणजे बघा कसा गावचा तुम्ही म्हणतात ना का जवान नेतृत्ववाला. एकदम तरणाबान. काय नवीन करणार बघा तो. हो की नाही डंप्या? तर मंडळी तुम्हाला माहित असेलच, पुढल्या महिन्यात हनुमान जयंतीला आपल्या गावात जत्रा आहे. आता त्या जत्रेचं मॅनेजमेंट म्हणजे काय इंग्रजी वर्ड वापरला बघा मी. मॅनेजमेंट म्हणजे काय, कोण देखरेख, कोण काय करणार ते समजा. हे आपले पेलवान, हे मास्तूर आणि कुलकर्णी गेले म्हणा. अहो गेले म्हणजे गावाबाहेर गेले तो 2-4 दिवसाकरता. बोला की ते येतील आणि ते समजा सांगतील तुम्हाला. दे रे बाबा. आता कुणी काय करायचं ते हे डंप्या बाबा वाचून सांग की त्यांना. हा वाच. हे कंसातलं पण वाचायचं का? अरे बाबा वाच. पण काय हे? तू वाच रे बाबा. ऐका बरं समजेजण. जत्रेचं निमंत्रण. गणप्या राम्या कंसात फक्त सासरच्या गावी निमंत्रण देत उंडारत हिंडू नये, कळलं ना? लाकडी सामान जगन सुतार कंसात वाळवी लागलेलं घाण लाकूड माथी मारू नये. आहे प्रसादाचं तू बघायचं. हा वय वय ते मी बघते, पर त्या सरपंच बाईला ढवळाढवळ करायला सांगू नको. ते सरपंच बघतील. आणि ते सगळ्यात महत्वाचं, सोमरसाचं कोण बघणार आहे ते आधी कळलं पाहिजे. वय म्हणजे सावताची सोय कर, तू मोकळा झालास. अरे मग काय नका पांड्या गाण्या तुमचं झालं का सुरू? अहो पण मला एक सांगा, ते तर महादेवाच्या जत्रेत बनवलं जातं की नाही? चला मंडळी आता आपण बोलणं थांबूया. आणि काय तर म्हणतात ना इंग्रजीत काय, गुड नाईट. एकानो म्हणजे उठा आणि घराला सुटा. सांगा की चला उठा. यहाँ नामा रहत बा का हुआ अजी सुनो. ए गबाळ्या काय झालं इथं बोल. काय झालं? यहाँ नाम्या राहत बा. नाम्याचा बा गेला कवच वर गेला. लय चांगला माणूस होता. नाम्या उंड का नाम्याचा बा गेला. ए भगवान हमका अरे बाबा रडू नका गप बस. नाम्याचा बा गेला तर रडायला लागला. काय रे केकट्या? नहीं बबन नामे ने हमको यहाँ बुला और चला गया. अरे नाही रे बाबा. अरे ऐक रडू नकस. छगन नहीं बबन. अरे हा छगन. नहीं देखिए आप हमारा नाम बदल रहे हो. अरे नाही बाबा नाव बदलत. गप म्हणलं रे गप. चल आता याला चावडीवर घेऊन जाऊया. बावडी नाही रे चावडी. हमें मारने का प्लान है का? हे भगवान. अरे काय बोलतोय? अरे चावडी रे चावडी. अब तो हमारी शादी हुई है. अरे कारण आम्या मुंबईला गेलास, इथली आठवण झाली का? माय माझी आई आणि बाप गेल्यानंतर तूच तर मला लव दिलंस ना. प्रेम म्हणतोय मी. मायला शहरात ना आला म्हणून. आता बघ माझा डंप्या तसा तू होतास, पर माझी माया जड झाली. गेलास तो आत्ता उगवतोयस 15 वर्षांनी. आहे आता नाम्या गावातच राहणार आहे, हाय ना? हो इथेच राहणार आहे. वय लई बरं केलंस बाबा. आता कुणाची बी झाली तरी मातीशी नाळ जोडलेलीच असते. आता हितच राहा, चांगला संसार थाट. नाही संसाराचा थाट नाही परवडायचा. आपलं म्हणजे कसं आहे, इंचवाचं बिराड आहे सगळं. आधी पैसा मग ये पावसा. मस्त. माये हे इतक्या वर्षाने तुझ्या हातचं जेवतोय, हाताची चव तशीच आहे. जेवणाची बी तो तशीच आहे. सवय तशीच आहे, वचा वचा खायची. खरे
मुंबईत तर खूप पैसा कमीला असशील ना तू मग इथं काय करणार आहेस? सांगतो नंतर. व्यवस्थित गप्पा मारू आणि उतान पडू. त्याच्या आधी चावडीवर जाऊन येऊ, सरपंचानी बोलविलंय. जाऊ, माझंच काम आहे. येत आहे ना चावडीवर. नामे आलंय मुंबईहून, माहितीये ना? आता काय चावडीवर सांगणार आहे काय माहिती. मंडळी, हा आपला नाम्या. राम राम. हा गाव सोडून गेला तेव्हा बघा एवढाचा होता. नाही एवढा, हा एवढा होता बघा. आता मोठा झाला, म्हणजे मोठा माणूस झाला, बिझनेसमन झाला मुंबईत. तेव्हा तुमच्यासाठी त्याने तिथनं एक खेळ आणलाय. लय भारी खेळ आहे बघा. हा तो खेळ म्हणजे त्याच्यात तुम्ही नाम्या तूच सांग र. म्या तिथं जरी असलो तरी गावची माती मला साथ घालायची आणि वाटायचं गावासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून. आणि म्हणून मी इथं आलेलो आहे. काहीतरी वेगळं करायला पाहिजे, समथिंग बेटर. हा अयो, कोण आणलाय बटर? मार नका रे. अरे हा बटर नाही, हा माझा सटरपटा. सटरपटा म्हणजे माझी समधी काम करणारा माणूस. हा बबन वाह. नाम्या, तुम हमका वहाँ छोड़ के चले आए और ससुरा इन दोनों ने हमारे बहुत पिटाई. पिटाई पीठ आई याची आई पीठ दळायची पूर्वी, त्यामुळे यानं पिठाची ग्रीन टाकली होती. तिथून त्याला सांगितलं ही दय म्हणून, आणि हाला चुपचाप गुपचूप इथं बस. जा तिकडं. स्टँडअप प्लीज. स्टँडअप म्हणजे अरे जाऊन तिथं बस. अरे वहा जाके बैठो ना तुम. हिंदी. ऐका काय म्हणते ते. बोला बोला. हा तर मंडळी, ह्यो आहे एक खेळ. अरे पण तू तर म्हणला बिझनेस आहे म्हणून. हा, तुमच्या दृष्टीनं खेळ, आमच्या दृष्टीनं बिझनेस. असं आहे होय? हा, म्हणजे मी तुम्हाला समजून सांगतो. म्हणजे समजा मी मनामध्ये एखादा आकडा धरला. 1 ते 10 पैकी एक आकडा मी मनामध्ये धरला, आणि तो तुम्ही जर ओळखला तर लगेच तुम्हाला हळूहळू म्हणजे काय घसघस? बक्षीस. नोटा मोजल्यात का कधी? नोटा मोजल्या? नाही. नोटांचा आवाज येतो त्यो. घसघस घस. नाही, चला, नंबर मनामध्ये धरलाय, ओळखा. 5 बरोबर आहे का नाही? मग द्या माझं बक्षीस. मी तुम्हाला हा खेळ समजावून सांगत होतो. काय याचा काय उपयोग नाही. हा तर सरळ सरळ जुगार झाला. नाही, याला म्हणतात नेम. ए नेम्या, हे आपलं नाम्या. एकदा म्हणला खेळ आहे, एकदा म्हणला बिझनेस आहे, आणि आता हे नियम काय रे? म्हणजे मला तर तुझाच काही नियम दिस ना यार. अरे डंप्या, नेम बरोबर लागला तर पैसे आहेत, पैसे. सरपंच, आता तुम्ही 5 आता रुपये लावले, तर तुम्हाला मिळणार किती? 50 रुपये. 10 लावलं तर 100 रुपये. आणि 15च 150 रुपये. नाही ते ठीक आहे, पण ते सगळे पैसे नेमकं देणार कोण? अरे कोण म्हणजे काय? तुम्हीच. मग कसं काय? म्हणजे कसं आहे, तुम्ही 5 रुपये गुंतवायचे आणि 10 रुपये कमवायचे.